नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेक गोष्टी आपण बालपणापासून ऐकत असतो आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण ऐकलेली आहे, हत्ती आणि चार आंधळे. किंवा आपल्या डोळ्याला पट्टी लावून हत्तीचा हाताने स्पर्श करून अंदाज घेणारे असे जे लोक असतात त्यांच्याविषयी गोष्ट आहे. आणि मग तो कोणाच्या हाताला शेपूट लागते तर तो म्हणतो की हत्ती हा दोरखंडासारखा आहे. कोणाचा हात हत्तीच्या पायाला लागतो आणि तो म्हणतो हत्ती हा खांबासारखा आहे. कोणाचा हात त्या हत्तीच्या प्रचंड आडव्या तिडव्या कानाला लागतो आणि तो म्हणतो हत्ती सोपासारखा आहे. आणि प्रत्यक्ष हत्ती कसा असतो हे आपण सगळे जाणतो. हे आज मी एवढ्यासाठी सांगतोय तुम्हाला की डोळे बंद करून समोरच्या गोष्टीकडे तुम्ही बघाल आणि नुसत्या हाताच्या स्पर्शाने तुमच्या कल्पना विश्वात बागडायला लागाल तर तुम्हाला समोर काय आहे ते कळत पण नाही, सांगता पण येत नाही. पण त्याच्या पलीकडची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे असे एकापेक्षा एक विद्वान आणि एक्सपर्ट आहे की जे हत्तीला नुसता दोरखंड किंवा हत्तीला नुसता खांब आणि सूप ठरवून थांबत नाही, तर त्याचं सुद्धा निदान करायला लागतात, त्याचं पोस्टमॉर्टेम करायला लागतात आणि दरवेळेला तोंडघशी पडतात. प्रामुख्याने राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये अशा लोकांचा खूप वर्चस्व असतो. माध्यम तर त्या लोकांनी व्यापलेली आहे. याचा उल्लेख माझ्या नेहमीच्या अनेक पॉडकास्टमध्ये आलेला आहे, व्हिडिओमध्ये आलेला आहे की 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांना राजीनामा देण्याची पाळी आली आणि शिवसेनेत फूट पडली. तेव्हापासून पक्षांतर, पक्षफुटी, कुठला पक्ष खरा कुठला चुकीचा यावर अगदी संवैधानिक आणि कायदेशीर पांडित्य सांगणारे गेली 4 वर्षे प्रत्येक वेळेला फक्त चुकलेले पण तरीही माध्यमामध्ये असलेच घंटातज्ञ आणि कायदे पंडित आपला मूर्खपणा सांगण्यासाठी अगत्याने बोलावले जातात. कारण हत्ती कसा आहे हा आंधळ्यांनी सांगावा, हा त्याचा हट्ट असतो. आणि त्यातून मग त्या एक्सपर्ट सकट त्या चॅनेलला पण तोंडघशी पडावं लागतं. असो, आत्ताचा विषय असा आहे की जी गोष्ट नाहीच आहे. मला वाटतं तुमच्या रामनगरकरांचं एक वगनाट्य लोकनाट्य होतं, कथा अकलेच्या कांद्याची. तुम्हाला माहिती की कांदा आपण जेवढा सोलत जाऊ तितके पापुद्रे निघतात, पण शेवटी पापुद्रे संपतात आणि हातात काहीच राहत नाही. त्यावर त्यांनी एक राजकीय वगनाट्य वगैरे केलेलं होतं. निळू फुले आणि रामनगरकर त्यामध्ये काम करायचे. लेखक मला वाटते रामनगरकर होते. आपल्याकडे ज्या राजकीय चर्चा चालतात, पॉलिटिकल डिबेट चालतात, त्यामध्ये असंच नाकाने कांदे सोडणं चालू असतं आणि मग कांदा कुठून तरी शोधून आणला जातो. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की उद्धव ठाकरे हे आपल्या फुटलेल्या 6 खासदारांना त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आव्हान द्यायला 3 दिवसाच्या दौऱ्यावर मराठवाड्यात गेले होते आणि हिंगोली वगैरे कुठे कुठे गेले होते. आणि त्या 6 खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांनी सभा कशा गाजवल्या याची वर्णनं येत आहेत आणि त्याच्यावरून चर्चा पण चालू आहे. एक साधी गोष्ट, आपण जे शब्द बोलतोय ते आपल्याला तरी कळलेत का याचा त्या बोलणाऱ्यांनी किमान विचार करावा. ही सुद्धा अपेक्षा आता श्रोत्यांनी किंवा कोणी बाळगायची नाही का? तुम्ही जेव्हा म्हणता की ओमराजे निंबाळकरांचा बालेकिल्ला, नागेश पाटील आष्टीकरांचा बालेकिल्ला असं ज्यावेळेला म्हणता, तेव्हा उद्धव ठाकरे तिथे गेलेत आणि बालेकिल्ल्यात त्यांच्या गेलेत याचा अर्थ त्या किल्ल्यावर
त्या मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांचा कुठलाही अधिकार नव्हता. बालेकिल्ला त्याचा असतो ज्याचा मुळात किल्ला असतो. किल्ल्यामध्ये सगळ्यात सुरक्षित आणि शेवटची रक्षणाची जागा म्हणजे बालेकिल्ला असतो आणि त्याला भगदाड पडणं अशक्य आहे, इतका तो अवैध, म्हणून त्याला बालेकिल्ला म्हणतात. जो बालेकिल्ला निंबाळकर किंवा आष्टीकर किंवा आणखीन कोणाचा असेल, त्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे जातात तेव्हा उद्धव ठाकरे बाहेरचे असतात. त्या मतदारसंघावर, त्या बालेकिल्ल्यावर ज्याचा अधिकार नाही तो तिथे घुसलेला आहे. मग त्याच्यावर तुमचा दावा कसा? कधीतरी याचा बारीक विचार करा ना. आपण जे शब्द वापरतोय, आपण जी बकवास करतोय, त्यातले जे शब्द आहेत त्याचा अर्थ काय? मराठवाडा असेल किंवा शिर्डी किंवा कुठचे जे मतदारसंघ आहेत 6, तो जर त्या पक्ष सोडून गेलेल्याचा बालेकिल्ला असेल किंवा गड असेल, तर मग त्यामध्ये उद्धव ठाकरे हे आगंतुक ठरतात. त्यांचा तिथे अधिकारच नव्हता. त्या मतदारसंघातल्या मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी नव्हे तर ते जे कोण ओमराजे निंबाळकर, आष्टीकर वगैरे आहेत त्यांना मतं दिली होती. त्यांना तो किल्ला लढवायचा अधिकार उद्धव ठाकरेंनी दिला, हे सत्य आहे. उद्धव ठाकरेंच्या अधिकारामुळे, पक्षात प्रमुख असल्यामुळे त्यांच्या सहीनिशी पक्षाची उमेदवारी मिळते. पण तो किल्ला लढवला कोणी? तो किल्ला जिंकला कोणी? उद्धव ठाकरे एखाद्या सभेला गेले म्हणून तो उद्धव ठाकरे यांचा किल्ला पण नसतो, बालेकिल्ला पण नसतो. आणि तुम्हीच तर सांगते आष्टीकरांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे, म्हणजे उपरा कोण आहे? उपरा कोण आहे? आक्रमक कोण आहे? बाहेरचा कोण आहे? उद्धव ठाकरे बाहेरचे ठरतात. तेव्हा किमान उद्धव ठाकरेंचं कौतुक करत असताना, उद्धव ठाकरेंच्या सगळ्या राजकीय दाव्याला निरुपयोगी ठरवणारे शब्दप्रयोग तरी करू नका ना. ज्याच्याकडे किल्ला सोपवला होता त्याने गद्दारी केली असं म्हणायला हरकत नाही. पण किल्ला जर आष्टीकरांचा असेल, निंबाळकरांचा असेल, तर त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा अधिकार नाही हे तुम्ही आधी कबूल करता. असं सांगायचा मुद्दा असा की या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे जे विमानाने नागपूरला गेले आणि तिथून मागे काय ते हिंगोली वगैरे, यवतमाळ, त्या विमानामध्ये त्याच वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते. आणि मग बातम्या सुरू झाल्या. देवेंद्र फडणवीस आता हळूहळू उद्धव ठाकरे जवळ येत आहेत आणि याची उच्चस्तरीय चर्चा वगैरे झाली. त्याची टिंगल खुद्द उद्धव ठाकरेंनीच उडवली. हो म्हणे उच्चस्तरीय होती कारण आम्ही हवेत आणि विमानात होतो. प्रत्यक्षात त्याचे जे फोटो आलेत ते विमानाच्या जे 6 आसनं असतात त्यापैकी एका टोकाला उद्धव ठाकरे, दुसऱ्या टोकाला देवेंद्र फडणवीस बसले. त्यांची कुठची चर्चा होणार? आणि अशी विमानात 100-200 लोकांच्या सोबत राजकीय चर्चा होत नसते. चावडीवर बसून किंवा चौकामध्ये शिळोप्याच्या गप्पा माराव्या, त्या पद्धतीत कुठल्याही राज्याचं राजकारण चालत नाही किंवा बिघडत पण नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे काय म्हणाले आणि उच्चस्तरीय एका विमानातून वगैरे वगैरे जो खुळेपणा होता त्याच्यावर आणखीन कहर झाला. कारण कुठल्याशा त्या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या 6 खासदारांचं जे ऑपरेशन टायगर होतं ते ऑपरेशन टायगर नाहीये, ते तो ऑपरेशन देवेंद्र आहे असा एक शोध लावला. आता उद्धव ठाकरेंनी शोध लावला म्हटल्यावर आईन्स्टाईन किंवा काय तो न्यूटन वगैरे हे तर मातोश्रीवर भांडी घासायला, कपडे धुवायला येतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी लावलेला शोध आहे तो महान कसा आहे हे सांगणं मराठी पत्रकारांचं एक कर्तव्य बनून वैज्ञानिक कर्तव्य होतं. आणि त्यामुळे
उद्धव ठाकरे जे म्हणाले त्याच्यामध्ये नसलेला एक गहन अर्थ शोधणाऱ्या चर्चा या माध्यमातून सुरू झाल्या तर बिलकुल नबल नव्हतं. एका विमानातून गेले म्हणजे ते जवळ आले, आणि ते जवळ आले याचा अर्थच आता सगळ्यांना ताबडतोब सरोदे नावाचा आजार होऊन जातो. कारण सरोदे तुम्हाला माहिती आहेत, असीम सरोदे हे रोजच्या रोज सकाळी उठले की पहिले धावत जातात ठाण्याला आणि एकनाथ शिंदेच्या घरातलं धनुष्यबाण काढतात आणि मातोश्रीवर धावत धावत येतात आणि उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण देऊन टाकत असतात. आणि त्यामुळे असे आभास होण्याचा जो आजार आहे त्याला मी सरोदे नावाचा आजार म्हणतो. आता उद्धव ठाकरे म्हणाले की देवेंद्र ऑपरेशन, म्हटलं याचा अर्थ उद्धव ठाकरे देवेंद्र जवळ येतात आणि दोघे मिळून एकनाथ शिंदेचा कसा बळी घेणार आहे, गेम करणार आहेत, याच्यावर चर्चा सुरू झाल्या तर नवल नव्हतं आणि त्या चर्चा सुरू झाल्या. पण त्याच्यामध्ये कल्पनाविलास तरी किती करायचा. एकनाथ शिंदे हळूहळू करत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना डोईजड होत चालले आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आता एकनाथ शिंदेना अवकातीत ठेवायचं म्हणून उद्धव ठाकरेंशी जवळीक सुरू झाली किंवा केली असा एक निष्कर्ष काढण्यात आला. हे निष्कर्ष आपोआप आपल्याला पाहिजे तसे निघतात, पाहिजे तसे निघतात. कारण तुम्हाला काढायचे, भूत ज्याला बघायचं त्याला भूत दिसतं, ज्याला बघायचं नसेल त्याला दिसणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे डोईजोड होत आहेत, कारण आता त्यांचे 7+6 मिळून 13 खासदार झाले आणि ते भाजपच्या 9 पेक्षा अधिक आहेत आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना आता ते जड झालेले आहेत आणि त्यामुळे देवेंद्रांना बाजूला करूनच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात. तर त्यासाठी कुठली कुठली कारस्थानं शिजवली जाऊ शकतात यावर जणू काही निबंध स्पर्धा घ्यावी किंवा वक्तृत्व स्पर्धा घ्यावी, त्याप्रमाणे ही डिबेट रंगत गेली. मला एक कळत नाही की तुम्हाला गेले 6 महिने ऑपरेशन टायगरचा गवगवा चालू आहे आणि अगदी हे खासदार खरोखरच एकनाथ शिंदे बरोबर कॅमेरा समोर येण्याच्या 4 दिवस आधीपर्यंत उद्धव ठाकरे मातोश्रीवर त्या लोकांची एक बैठक बोलावतात आणि त्या बैठकीत आलेला सुद्धा एक खासदार, फिजिकली मातोश्रीवर आलेला एक खासदार, हा एकनाथ शिंदे बरोबर 4 दिवसांनी जातो. किंवा जे बाकीचे आम्ही कसे ऑनलाईन होतो सांगतात आणि ते उद्धव ठाकरे कौतुकाने सांगतात, त्या उपर हे सगळे खासदार एकनाथ शिंदे बरोबर जातात. तर मग एकनाथ शिंदे मजबूत होणं स्वाभाविक आहे. आणि मध्यंतरी आलेली बातमी तुम्हाला आठवत असेल की ऑपरेशन टायगर 4-5 महिन्यापूर्वी सुरू झालं, पण ते अमित शहानी अडवून धरलेले, देवेंद्र फडणवीसांनी अडवून धरलेले का, तर त्यांचे 13 होतील आणि भाजपचे 9. म्हणजे एकनाथ शिंदे हा महाराष्ट्रातला 1 नंबरचा पक्ष बनू शकतो यासाठी अमित शहानी ते अडवून ठेवलं, हा कल्पनाविलास होता. आणि आता जर ते आले तर मग ते कशासाठी आले, तर ती 3 विधेयकं यायची आहेत, त्यात 2/3 मेजॉरिटी पाहिजे म्हणून ते आले आणि त्याला अमित शहानी पाठिंबा दिला. तिसरा कल्पनाविलास, अमित शहाना आपल्या पंतप्रधान होण्याच्या स्पर्धेमध्ये किंवा वाटेमध्ये मार्गामध्ये देवेंद्र फडणवीसांचा नंबर लागूच नये यासाठी एकनाथ शिंदेना बळ देणं, असं राजकारण अमित शहा खेळतात. अमित शहा ज्या प्रकारचं राजकारण खेळतात ते समजणं चाणक्याला सुद्धा अवघड आहे. अमित शहाच्या सरकारी घरामध्ये कधी फोटो काढले गेले तर ते फोटो जे तुम्हाला इंटरनेटवर बघता येतात ते बारकाईने बघा. त्यांच्या मागे भिंतीवर एका बाजूला चाणक्य आणि एका बाजूला
स्वातंत्र्यवीर सावरकर असे 2 फोटो आहेत. तेव्हा चाणक्याची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि आजच्या घडीला जे राजकारण चालतं त्यामध्ये जी काही चतुराई छल कपट करायला पाहिजे त्याचा अर्क म्हणजे अमित शहा आहेत. अमित शहा कुठचं डाव खेळणार हे जर या भुरट्या पत्रकारांना कळलं असतं तर अमित शहाना पत्रकारिता करावी लागली असती आणि हे देशाचे गृहमंत्री झाले असते. अमित शहाचं डोकं कसं चालतं, कुठे चालतं हे त्यांच्या तर्कशास्त्रानुसार जावं लागतं. तुमच्या डोक्यातले जे आजपर्यंतची राजकारणाची जळमट एकत्र झालेली आहे त्यातून वाट काढत अमित शहाच्या डावपेचापर्यंत कधीही पोहोचता येणार नाही. आपला पक्ष दुबळा करून अमित शहा हे पंतप्रधानकीची स्वप्न बघतील इतके ते नक्की मूर्ख नाहीत. इतका मूर्ख फक्त पत्रकार असू शकतो आणि स्वतःला राजकीय विश्लेषक बनवणारा नक्कीच तितका मूर्ख असतो. तुम्हाला आठवतं मित्रांनो, मी जेव्हा बंगालच्या निवडणुका चालू होत्या तेव्हा एका हिंदी काय दोन चार हिंदीवाल्यांना मी सांगितलं होतं ममता दिदीची एक मोठी चूक झाली की आपल्या समोर निवडणुका लढवायला भाजपच्या वतीने सेनापती कोण आहे याचा ममता दिदीला विसर पडला. आपल्या समोर जय शहाचा पिता बाप बसलेला आहे आणि जय शहा हा डकवर्थ लुईस लावतो सगळ्या जगभरच्या क्रिकेटला. तर डकवर्थ लुईस म्हणजे हे तरी माहिती पाहिजे. असो, त्यामुळे अमित शहा कुठल्या वेळेला कसे डावपेच खेळतील आणि ते डावपेच खेळले जात असताना त्यामध्ये अचानक कुठचा बदल करतील याचा मागमूस सुद्धा तुम्हाला लागणार नाही. चाहूल तर सोडाच. तेव्हा आपापल्या परीने अरे हा माझ्या हाताला लागलाय ना तो पृथ्वीचा गोल असला तर हे सांगतील हा अमित शहा आहे, कारण अमित शहाच्या डोक्यावर केस नाहीत, त्यांना टक्कल आहे आणि त्यामुळे हा पृथ्वीचा गोल भले लोक म्हणत असतील पण हा पृथ्वीचा गोल म्हणजेच अमित शहा आहे असंही सांगणारे काही दिवटे विश्लेषक आपल्याला मिळतील. आणि त्यामुळे आता जे ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन देवेंद्र नावाचा अगाध शोध उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी लावलाय त्याच्यावर जे डिबेट आणि चर्चा चालू आहेत त्या बघितल्यानंतर मला ती गोष्ट आठवली, हत्ती आणि 4 आंधळी. 4 नाही 14 प्रकारचे प्रत्येक जण आपापले निष्कर्ष काढतायत आणि त्यानुसार राजकारणातल्या सगळ्या उलाढाली मलाच समजल्यात अशा थाटात बोलत असतात. पण यातलं काही होणार नाही. भाजपवाले इतके चतुर आहेत की तुम्ही कसा विचार करावा हे पण आजकाल भाजपचे लोक ठरवतात आणि तुम्ही मूर्खांनो तो विचार करता आणि मांडता तेव्हा भाजपला उपयुक्त असा नॅरेटिव्ह पुढे घेऊन जात असतात. असो, तुमचा आंधळेपणा चालू राहू देत. इतरांना अंधभक्त म्हटलं की आपण फार बुद्धिमंत आणि चिकित्सक झालो या भ्रमात तुम्ही जगायला काही हरकत नाही. मी थांबतो. ज्यांना विषय आवडेल त्यांनी लाईक करावा, शेअर करावा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करावं. नमस्कार.